नमस्कार मित्रांनो, मी अथर्व रांगणकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप पाऊस पडतोय। काल रात्रभर पूर्ण पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसानंतर जे वातावरण आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मित्रांनो, आत्ताचं वातावरण बघू शकता। आता ऊन पडलं आहे आणि काल ना मित्रांनो, आज 1 नोव्हेंबर आहे। कालच्या रात्री आणि आज सकाळी पूर्ण पाऊस पडला। खूप पाऊस म्हणजे थांबलाच नाही अक्षरशः। आणि हे शेत बघू शकता इथे समोर, हे पूर्ण कापायचं आहे। आडवं कसं तरी पडलं आहे। ते शेतीची कापणी वगैरे सर्व कामं ठप्प झालेली आहेत आणि हे सर्व शेतातलं पाणी बघा इकडे कसं जात आहे। तर हे पूर्ण पाणी समुद्र किनाऱ्यावर जाईल डायरेक्ट। इकडे आजूबाजूला पण हे आता पडीक शेत आहे। इकडे सर्व शेतातलं पाणी म्हणजे आजूबाजूचं सर्व आहे ना, ते सगळं इथे आमच्या इथून पाखडीतून जातं पाणी। हे आता समुद्र किनाऱ्यावर जाईल डायरेक्ट। तर इथे बाजूला एक शेती आहे, तर ती कापणी झाली। कापणी झाल्यानंतर पूर्ण पाऊस येऊन शेतीचं खूप नुकसान झालं आहे बघा। तर इथे भात शेतीची काय परिस्थिती आहे ती तुम्हाला दाखवतो। इकडे पूर्ण म्हणजे भात तर कापायलाच दिला नाही पावसाने आणि इकडे सर्व शेतीचं नुकसान झालेलं आहे बघा। सर्व शेती आडवी झाली आहे। पूर्ण पीक तयार झालेलं होतं, त्याचं नुकसान झालं आहे खूप। तर हा आमच्या इथला एक आमच्या वाडीतला भाग आहे। तर इथे बघू शकता, इथे कापणी केल्यानंतर पाऊस आला आणि त्याचं पण नुकसान झालं। इथे ढोंबूल आमच्या इथे पेंडा इथे असं उभा करून ठेवला त्यांनी निचरा होण्यासाठी, पण तरी पण दळ्यामध्ये पण खूप पाणी आहे बघा। तर असं प्रकारे खूप नुकसान झालं आहे। आता ह्याच्यातून उत्पन्न काय घेणार शेतकरी, तो मोठा प्रश्न आहे। सर्वांचीच ती परिस्थिती आहे बघा। इकडे नारळाची बाग आहे, आंब्याची बाग आहे, ते वरती नारळ धरले आहेत। सुंदर बाग आहे, फक्त इथे आता रान वगैरे खूप झालं आहे, झाडी वाढली आहे खूप। बघा नारळ कसे धरले आहेत। ही नारळाची झाडं आहेत आणि खाली इथे सुपारीची झाडं लावली आहेत। ही बघा अजून छोटी आहेत। तर मित्रांनो पाहू शकता, इथे आमचेच भाऊबंद रांगणकर त्यांचं इथे शेतात आपण आलो आहे। तर त्यांनी अर्ध शेत कापलं आणि अर्ध शेत अजून तसंच कापायचं बाकी आहे। तर हे बघा इथे आंब्याची बाग आहे, नारळाची झाडं आहेत। त्या नारळाच्या झाडावर काय जास्त परिणाम होत नाही। आंबा सध्या सीझन चालू होणार होता, पावसाने खूप वांदाच केला आहे। इथे बघा वेदांत रांगणकर माझा भाऊ, तर इथे नारळ सोलताना दिसतोय बघा। एका ह्याच्यामध्येच नारळ सोलतोय बघा। आणि इकडे एका रात्रीत ही विहीर पूर्ण भरली आहे बघा, पूर्ण भरून वाहते बघा इथे। तर इकडे आजूबाजूला केळीची झाडं वगैरे पण आहेत। या शेतात खूप सारी झाडं आहेत। तर आता आपण चाललो मित्रांनो तळं बघण्यासाठी, किती पाणी भरलं आहे का बघूया। तर इथे डावीकडे खाली मळा आहे आमच्या इथे, तर सगळं पाणी तिकडे मळ्यात जातं आहे। तुम्हाला दाखवतो बघा, थांबा। तर हे इथून पुढून पाणी येतं इकडे आणि हा समोर इथे मळा आहे। खूप पाणी भरतं इकडे। पावसाळा कायम चालू असेल तर इथे खूप पाणी असतं, म्हणजे ढोपरभर जास्तच पाणी असतं इकडे। तर आता आपण इथे समोर तळ्यावरती जाऊया आणि तुम्हाला तिथे किती पाणी भरलं एका रात्रीमध्ये बघूया। इथे आमच्या इथे विहीर तर पूर्ण म्हणजे विहिरी भरून वाहत आहेत। काही जणांकडे मोठ्या विहिरी असतील तर ते अजून भरल्या नसतील। तळं किती भरलं आहे ते आपण बघूया, चला। तर आपण तळ्याच्या इथे जवळ आलो आहे आणि तुम्हाला आत्ता बघायला मिळेल किती पाणी आहे इथे तळ्यात। एका रात्रीमध्ये काया पालट झाला मित्रांनो, बघा काय पाणी भरलं इकडे। लेवल बघा कुठपर्यंत भरलंय पाणी। आणि ही जी साईड पट्टी इथे आम्ही म्हणजे आतमधून चालण्यासाठी एक असं हे आहे, कट्टा आहे। त्या कट्ट्यावरून चालत चालत इथे आम्ही येतो। आणि हा जो समोर एक चौकोनी कट्टा आहे ना, त्याच्यावरून आम्ही सुरउडी वगैरे मारतो इकडून। तर त्याच्या लगोर इथे खाली खूप पाणी भरलं आहे बघा। पायटण्या पण 2-3 पायटण्यांच्या वरती पाणी चढलं आहे, एवढं खूप पाणी भरलं इकडे बघा। मोठं तळं आहे आमच्या इथलं हे। आणि सर्व जे शेवाळ वगैरे जी झाडं होती ना पाण्यातली, ती सगळी वरती आलीत। ह्या साईडला पूर्ण तळापर्यंत ह्या पायटण्या जातात खाली, इकडून उतरतात।
इकडे मे महिना जेव्हा पावसाळा सीझन संपतो तेव्हा ह्या तळ्यातलं गुरं वगैरे पाणी पिण्यासाठी येतात इकडे. तर इथे समोर 2 भाग आहेत तळ्यामध्ये. तो जो समोर रस्त्याच्या इथे जवळचा जो भाग आहे त्याच्यामध्ये गणपती विसर्जन करतात आणि ह्या साईडला गुरं वगैरे पाणी पिण्यासाठी वगैरे ह्याचा वापर करतात. तर दोन्ही भाग इथे पूर्ण भरलेले आहेत. बघा इथे रस्ता आणि हे तळं दोन्ही लेवल बघा, पाणी किती भरलं आहे. इथून पुढे आलो तर आमच्या इथे हा व्हाळ आहे, परे आहे नदी. तर त्याला पण पाणी बघा किती आलं इकडे. हे सर्व वरती सड्यावरून पाणी येतं इकडे खाली, एकदम स्वच्छ पाणी एकदम. हे पूर्ण वरून आलेलं आहे, एकदम स्वच्छ पाणी. आमच्या गावातील गुरं बघा मित्रांनो कशी लाईनमध्ये जातात बघा, एका लाईनमध्ये डिसिप्लिन. त्याच्यामध्ये एक वासुर आहे ना मित्रांनो, खूप मस्त दिसतंय. हे बघा. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.